नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। JNPA करळ पूल ते जासई पुलावरील अंधारातील लुकलुकणारे दिवे देत आहेत अपघाताला निमंत्रण। द्रोणागिरी रोड ते कोस्टल रोडवरील पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर अंधार पसरला आहे। तसेच JNPA करळ उड्डाण पूल ते जासई पुलावरील अंधारातील लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशाने वाहनचालक हैराण झाले असून वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। तरी या दिव्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांमधून होत आहे। उरण तालुक्याचा विकास हा JNPA बंदराच्या माध्यमातून झाला आहे। देश परदेशात करणाऱ्या मालाची आयात निर्यात ही याच बंदरातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने द्रोणागिरी रोड तसेच JNPA करळ उड्डाण पूल ते जासई पुलावरून अवजड वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। त्यामुळे अपघात, वाहतूक कोंडी यांना त्या कारणाने सदरचे रस्ते हे वारंवार चर्चेत सहभागी होत आहेत। त्यात बंदर, नॅशनल हायवे, सिडकोसह इतर संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे रस्त्यावरील निम्मे दिवे मागील वर्षापासून बंद आहेत। त्याचा त्रास हा नोकरदार वाहनचालकांना होत असून दास्तान फाटा येथील रस्त्यावर या अगोदर 4 म्हशी अपघातात मृत्यू पडल्याची बातमी समोर आली होती। तरी रात्रीच्या अंधारात अनेक वेळा अपघात होऊन निष्पाप लोकांना जीव गमवावे लागत आहेत। तसेच लुटमारीसारख्या घटनाही समोर आल्या आहेत। एकंदरीत द्रोणागिरी रोड ते कोस्टल रोड आणि JNPA करळ उड्डाण पूल ते जासई पूल या रस्त्यावर संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे बंद दिवे, दिव्याखाली अंधार, रस्त्यावर लुकलुकणारे दिवे यासारखी अशीच परिस्थिती निर्माण राहिली तर वाहनचालकांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तरी या रस्त्यावरील दिव्यांची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालकांमधून होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण। आता तू आलीस तर मी काय बोलू नको, मी नाही जगू बोलत होता बरं तू आलीस मी डॉक्टरचा बरा मग येते आणि ते आम्हाला एकदा 3 ते 500 रुपये डोंगरात कमी नाही रूम काढल्या आमची जागा नाव बापास काय नाही प्रॉपर्टी जमीन आता आहे ना ती कासवली जमीन त्याचं नरेश धरलं तेच पैसे भेटले बंगला बांधायला घेतले 4 महिन्याचा कलम तेच पैसे भेटले मग